पोटॅशियम ह्युमेट 98% फ्लेक्स फॉर्म्युलेशन. आता आपण इथे सोल्युबिलिटी चेक करणार आहोत. ह्युमिनेक्स पाण्यामध्ये कसं विरघळतं. तर शिवशक्ती ॲग्रोचे श्री अजय शेठ इथे आपल्याला हा प्रयोग करून दाखवतील. त्यांनी थोडं ह्युमिनेक्स घेतलेलं आहे. ही आहे ह्युमिनेक्सची सोल्युबिलिटी. पाण्यात टाकल्याबरोबर ते 100% विद्राव्य होते. एकदम थोडे चिमटीभर कमी प्रमाणात घेतलेलं आहे मी, तरी एकदम ब्लॅक कलर झाला. इतर कंपन्यांचं जे ते रवेदार येतं आणि पोटॅशियम ह्युमेटच्या नावाने शेतकऱ्यांची फसवणूक होते. पण आपलं ह्युमिनेक्स जे आपलं सूर्य ॲग्रोचं हे 100% 98 ह्युमिनिक आहे. कलर तर ब्लॅक होतोच, कलर ठीक आहे, पण गुण पण तसे चांगले होते. जे याचे व्हाईट रूट्स वगैरे एकदम फार चांगले जोमाने वाढतात, पीक जोमाने वाढते. शेतकऱ्याला 100% हर्बल उत्तम मिळते. पहा पूर्ण ब्लॅक कलर इतर कंपन्यांचे जे ते पेनाला टच होते, मातीसारखे वाटतं ते आहे. दुसऱ्या कंपनीचं हे तुम्हाला दाखवतं लागेल सर. काय फरक. आता आपण इतर कंपन्यांचं मार्केटमध्ये विकलं जाणारं ह्युमिक ॲसिडबद्दल जाणून घ्या. हे फक्त पावडर फॉर्म्युलेशनमध्ये असतं. पावडर आणि हा फ्लेक्सचा फरक असा आहे की पोटॅशियम ह्युमेट फ्लेक्समध्ये असलं तर याच्यामध्ये 10% पोटॅश, 70% ह्युमिक आणि 10% फुलविक एवढं प्रमाण आपल्याला मिळतं. पण तेच या पावडरमध्ये तितके मिळण्याची आपल्याला शक्यता कमी असते. आता दुसऱ्या कंपनीचे जे इतर कंपनीचं ह्युमिक ॲसिड मार्केटला जे विकलं जातं, शेतकऱ्याची जी फसवणूक होते, या तुम्हाला आम्ही आता प्रोडक्ट समोर करून दाखवतो आहे. बघा जास्ती प्रमाणात टाकले मी, जास्ती प्रमाणात. किती प्रमाण टाकते बघा. एवढं प्रमाण तर मी या कंपनीचं टाकलं नव्हतं. याचा जो रेशो आहे हा पेनाला चिपकलेला दिसेल तुम्हाला. नुसतं पेनाला ह्युमिनिकचं लागलं का पेनाला लागलं नाही, पण इतर कंपनीचं लागलं पेनाला. हे पहा कसं काय ठिबकद्वारे जाईल ते. ठिबक शेतकऱ्यांचे नुकसान होईल त्याची. तुम्हाला प्रत्यक्षात प्रयोग बघायचा आहे तर ह्या पहा पुन्हा प्रयत्न करून दाखवतो ह्युमिनिकचा. याला काहीच रेशो तुम्हाला लागलेला दिसणार. याच्यात माती तुम्हाला बिलकुल सापडणार नाही. ह्युमिनिक्समध्ये याच्यात तुम्हाला 100% माती सापडेल. मातीला त्याच्याने तुमचं ठिबक जाम होऊ शकतं. त्याच्यामुळे हलक्या आणि ह्युमिक ॲसिडवर भरोसा ठेवू नका, फक्त ह्युमिनिक्सवरच भरोसा ठेवा. धन्यवाद अजित.